गाडीत बसायला जागा नाही आता इथं. आणि 27 वडापाव खाल्लं त्यांना पण काटायला लागलं. प्लेट टाकून दे. पोहोचलो नाही अजून आम्ही तिकडे. नाही तर पाराची सुरुवात झालेली. मग इथं एवढा बॅकर पडलाय ना, एवढा पाय गेला तर चिखला. पाय बी धुवला मस्त केवळ तर चपला माखल्या. ओम साईराम फॅमिली, तर कसे आहेत तुम्ही सगळे? बरे आहेत ना? तर आज आहे 5 जुलै. तर मी चाललो आहे पंढरपूरला. तर आता वाजलेत म्हणजे 2 वाजायला 15 मिनटं बाकी आहेत. मी बॅग नाही भरली, काय नाही भरली, फक्त 15 मिनटं बॅग भरून रेडी होणार आहे. तर बालदादा घ्यायला येणार आहे मला ट्राय सिटीजवळ. तर आपण कारलेला ज्या गँग बरोबर गेलो ना दादा संच्याबरोबर, तर त्यांच्याबरोबर जाणार आहे मी परत. तर आता पंढरपूरला आम्ही 2 दिवस राहणार आहेत वाटतं. आज आम्ही डायरेक्ट जाऊन हॉटेलवर स्टे करणार आहेत. तर आता बघू कसं काय होते. तर बालदादा मला 15 मिनटं घ्यायला येणार आहे. तर आता बॅग बिग भरायची आहे मला. मी अरे इंट्रो काढून येते वर्षी. आज वातावरण बघा कसला भारी. तर चला मी चालू आता खालती घरी, म्हणजे बॅग भरते मी आता. आणि बालदादाचा पण फोन येईल 15 मिनटां. बॅग काय भरू मला समजत नाही. चला बॅग भरून डायरेक्ट बालदादाला भेटू. चला तुम्हाला बोललो तसं मी 15 मिनटांत रेडी झालो आहे. आणि बालदादा पण घ्यायला आहे मला, पण 3 वाजता घ्यायला आले. आता वाजले कम्प्लीट 3. बालदादा आहे, अजून कोण आहे? नारदादा एक एंड टाईमवर रेडी झाला. आणि कुशाल अंकल आहे. तर त्याला बसू, चला टाईम झाला जरा निघायचा पण आहे मला. चला चला मी पोहोचलो नाही अजून आम्ही तिकडे. नाही तर पाराची सुरुवात झालेली. मग इथं एवढा बॅकर पडलाय ना, आता एवढा पाय गेला तर चिखलात. आणि पाय बी धुवला मस्त केवळ तर चपला माखल्यात. धाव धाव, पाऊस पडायला लागलाय. 4:30 वाजले ना. आता आम्ही कधीपासून बसलेलो घरी. तर आता आले गाडी आपली. 8 जण होत आम्ही. तर 8 जण आम्ही जाऊ का एटिकामध्ये, काय आयडिया नाही. बॅगी भरले ना आम्ही इथं. तर आता बघू कसं तरी जाऊ. मागं पण बसू आम्ही. नारदादा पण ॲड झाला ना एक्स्ट्रा म्हणून. नंतर मयूरदादाच आहे आता गाडी चालवला परत एकदा. तर चला बसू, चला गाडीत. कुठं जायचं आहे? चलो पंढरपूर. गाडीत बसलोय आम्ही. अजून 2 जण येणार आहेत. आम्ही मागं आहोत. आता इथं कोण बसणार आहे पुढं? आता ॲडजस्टमेंट करायला लागणार आहे मला. दादा कुठं चाललंय आपण? पंढरपूर. हा पुढचा बघा, पुढचा. त्याला ओळखू शकता तुम्ही. कालच फार्म हाऊसशी जाऊन आलेला आहे. आणि मधीन गोव्याला गेलता. आणि याला पण ओळखू शकता, ताप्याला. ताप्या मास्तर आपला. आणि नेहमीप्रमाणे मयूरदादा गाडी चालवते. निघलो आम्ही. त्याला कामच ती ड्रायव्हरच ठेवलाय. नेहमीप्रमाणे आम्ही खायला थांबलोय आता. आपला ग्रुप 8 जण आहेत. आम्ही ऋतिक आता ॲड झालेला आहे अजून एक. तर आता गाडी तिथं लावली आम्ही. BMW नाही हा, एटिका. आता आम्ही इथं खायला थांबलोय. बघू कुठं खाता आणि कुठं नाही. इथं आता दुसरीकडे आलो आहे आम्ही. पुढं चालतं. आता सांगा तरी कुठं चालले हो. वडापाव घेतले प्रत्येकाला 2-2 आम्ही. आता ही आपली गँग सगळी दोघा. आता आम्ही खातो वडापाव. हा थँक्यू ऋतिका, थँक्यू. नारदादा बालदादांनी आणि 27 वडापाव खाल्लं त्यांना पण काटायला लागलं. प्लेट टाकून दे. गाडी मधलं आत्ताशी उठवला म्हणून 1 वडापाव खाल्ला. 27 वडापाव खाल्लं. शक्कलवशी पण त्याला बोलणार नाही माझ्या. त्याला पण विचारा. स्वतः 5 वडापाव खाऊन इकडे बसतो, इकडे बसतो. पाहू बघ याचं मला बसवलं इथं आल्या आल्या. आणि याचा काही विषय नाही. त्यांनी एक जबरदस्ती आणलाय. भात असं ना ना बोलतो ना, बोलतो पटत नाही. बोलतो वडापाव खायला, भात खायला आलाय. बोलतो वडापाव 2 खाल्ले. बोलतो 8 वडापाव माझ्या डोळ्यासमोर खाल्ले. बघा ना तुम्ही. त्या वडापावला काटायला आला. वडापाव खाणार एवढं वडापाव खाल्ले त्यांनी. 27 वडापाव कुठे आहेत? गाडीत बसतो आम्ही सगळं 8 जण आहेत. लोक आता कसा बसायचा आहे कसा नाही. हे थांबा, मला खिडकीजवळ बसून द्या.
आम्ही बसते भाई एवढी घाई काय थांब ना तू जा नको आणले तुम्ही जा तुझी जा गाडी बसायला जागा नाही आता इथं आई डिबा काय बालू ए बालू असं अजून पोट दुखलाय शपथ इकडे बघ वरती बघ आता बसवलं काय उशी मयूर डायरेक्ट टप टॅक टच टच एक इंच पण नाही राहिली हो 1 इंच पण हे खुशाल आम्ही काय असं होतो तुम्हाला रिझन दाखवते थांबा ऋतिक आता बघा कशा बसला तू चल चल ती गाडी बघू उशी नशी उशी होती इथं बघा यो रुपये का राहील समजा नाही हे उतर तू म्हणते हा थांब ना दादा जरा बघा याचे मुलं उशी ठेवायला लागली आम्हाला आता गाडीत बसलोय आम्ही सगळी जण मागं 3 करण दादा ऋतिक दादा पुढे बाल दादा अक्षय दादा नारायण दादा आपल्याच गावातला याला ओळखू शकता तुम्ही दिसणार नाही तुम्हाला टॉर्च लावले तरी पण मी पुढं कुशल का काय नाही मयूर दादा चला आता गाडीत बसलोय आम्ही आता मी कधी झोपल पत्त्या लागणार नाही जेवढ्या क्लिप दाखवायचे होईल तेवढ्या दाखवतो चला प्रवासाला सुरुवात चंद्रभागच्या तिरी ग होईनाद हरी हरी ग तल्लीन वर करी ग विठू माऊली चराचरी ग अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग विठू रायाची फायनली आम्ही हो देते तुझा फोन तर आता उतरले फोन मागते गाणी लावायला घेतलेला आम्ही तर आता आम्ही इथं थांबलोय तर काहीतरी खायला तर इथं गाडी लावली आपली एर्टिगा 1 नंबर दिसते बघा एर्टिगा चला काहीतरी खाऊ आपली पोरा पुढे गेल्या आता बघू काय खायचं काय नाही बघायला लागलं आपल्याला आता इथं आलोय घरा आम्ही शेठ नमस्कार आम्ही आता इथं कॉफी प्यायला थांबलोय या हॉटेलवर तर आम्ही 2 उशा घेतल्यात बरोबर एवढा म्हणजे एवढा ऑक्सिजन आहे ना या दोघांमध्ये एवढा म्हणजे ऑक्सिजन आहे ना या दोघांमध्ये नाही ऑक्सिजन आहे दाखव किती मोठे उशे आहेत किती मोठे कॉफी आलेली आहे आमची कप्पन घेऊन नाही आता कॉफी पितो बघू काय खायचं असलं तर खाऊ यावर सगळं खायला घेतला आम्ही अजून आहे येतात अजून खायला तर आम्ही तलेगावला थांबलेलो इथं मी मागाशी लोकेशन नाही सांगितलं आता निघतो आम्ही एवढा खायला घेतलाय आम्ही बरं कपल तो लगेच कपल तर चला आपण गाडीत बसू आता ना निघू नाही टाइम पण झालाय किती वाजले थांबा दाखवतो म्हणजे 8:30 व्हायला आले ना आताची आता सॉरी 8:30 व्हायला आले चला निघू चला आपण रायाची नगरी नगरी ग असा गेलो मी पंढरीला ग असा गेलो मी पंढरीला ग स्वारी विठूची विटेवरी ग अशी पंढरी आम्ही आता CNG भरायला थांबलेलो ड्रायव्हर चेंज आहे ऋतिक दादा म्हात्रे आता गाडी चालवणार आहेत म्हणजे आता इथून इथपर्यंतच मयूर दादा चालवणार आहे तर मयूर दादा चालवत आहे तर आता बाहेर आहेत सगळी जण मी अर्धा तास सांगितलं मला अजून तर आता मी जेवायला थांबू कुठं मध्ये तरी थांबत आहे ना आता थांबायला लागेल आम्हाला जेवायला आता किती वाजले 10 वाजायला आले म्हणजे 10 वाजले ना आता ऑलमोस्ट आता आम्ही गाडीत बसलोय जरा रेस्ट करतो मागले हालत करत तुले तुम्हाला काहीतरी दाखवते थांबा मागचा तर ही बघा इथं उशी ठेवलेली मिनी तर हे 2 मध्ये येतात आणि याला मिनी कसं तरी हे आतमध्येच केला तर याला करायचं आहे मला आतमध्ये तो होतच नाही आतमध्ये तर याला मिनी म्हणजे त्याला आतमध्ये असं प्रेस केला यो पण आतमध्ये नाही जात तर आपल्याला उशी ठेवायला लागते अशी याच्यात बसले मी तर आता विचार करा 1 2 3 1 2 3 पुढे 2 8 जण आहोत आम्ही काय प्यायला फुल आहे आमचे का आता आम्ही ते उशांचं पॅकेट होतं ना ते कपवलं प्रिंगल्स कपवलं आम्ही घालला आता सगळ्यात जेवढं होतं ना ते सगळं पॅकेट कपवलं आता एकच राहिलं लास्ट राहिलं नाही आता लास्ट राहिलं आणि गोळ्या घेतल्या लई डेंजर काम आहे झोप तर आलीच नाही मला सकाळी 5 वाजता उठले आज पण मी 5 5:30 ला तरी झोप नाही आली विचार करा
झालं तर होईन गॅस भरून परत आपण प्रवासाला सुरुवात करू. मध्ये थांबू तेव्हा दाखवतो मी तुम्हाला. चला आता आम्ही परत एवढा खायला घेतलेला आहे तुम्ही बघू शकता. 1 2 3 4 उशा घेतलेल्या आहेत आम्ही परत. आता 500 पुढं आहे. हां 500 पुढं आहे. तर एवढा खायला घेतला तरी आम्ही मागाशी आम्ही खायला घेतलेलं ना 1 2 3 तिघाहीच खपवला आहे आम्ही. पुढं काहीच दिलेलं नाही म्हणजे दिला आहे थोडा पुढं पण दिला आहे. आता यो पण आता आम्हीच ठेवणार आहे. मारती ना मला आता आम्ही ठेवलंय बोललं तर चला आता आम्हाला एक येत नाही आम्हाला घेतो बाकीचं पुढं पास करतो. एवढा खपणार नाही आम्हाला जेवायला पण जायचं. चला आता प्रवासाला सुरुवात करू. चला परत मृदुंग टाळ सांज सकाळ नामात तुझ्या रमत भरून आलं कसा भाळ नाम घोष तुझा घुमत. आम्ही गाडी लावलेली आता इथं स्टॉप घेतला. आम्ही जेवण बनवणार आहोत आम्ही आता इथं बघू शकता तुम्ही. आता सगळी रेडी आहेत जेवण बनवायला. तयारी चालू केली. पाण्याचा बॉक्स पण घेतला आम्ही आता मागाशीच. आता जेवायला बनवायचं काय बनवायचं आहे मला माहिती नाही पण बनवायचं आहे. काय बनवायचं आहे आता माहिती नाही. आता आमच्या अजून एक मेंबर जॉईन झालेला आहे. ए चले या त्यांनी जॉईन केलेलं आहे आमच्यात. तर तो जेवायला आलेला आहे. बघते कसा बघा काय केलं जेवायला. हां नुसता भात खायचा मग नुसता आता डाळ भात करायचा आहे. कुठे गेला का लोकांना दिसत पण नाही. तू काय झालं ये कुठं तिकडे आला का. हा माग ए इकडे रे. गेला परत. तर जेवण झालेलं आहे आमचं फायनली. तर सगळा जेवण हा म्हणजे आपला शेफ यो होता मयूर दादा आजचा. तर सगळे जेवण घेतात. तर तुम्हाला एक सांगते मी तर मी मिनी ब्लॉग नाही टाकणार आहे कारण की आपला तो 11 आहे तो स्विच ऑफ झालेला आहे. कारण मी आता इथं बसून एडिटिंग करत होतो फ्रंट सीटवर आणि आम्ही डायरेक्ट रूमवर जाऊन काय झोपणार नाही. मी एडिटिंग पण कंप्लीट केलेली आहे आणि मी आता इथंच ब्लॉग एंड करणार आहे जेवल्यानंतर. तर आता जेवून घेते मी. तर फायनली आम्ही आता सगळं जेवायला बसलो आहे. फायनली आमचं जेवण झालं आहे मस्तपैकी सगळ्यांना. आता टोपे पण धुवतात सगळीजण. आता तयारी करतो आम्ही पुढं जायची. तर आता 150 किलोमीटर राहिलं आहे पंढरपूर आपल्या इथनं. आपण ज्या लोकेशनवर आहेत ना तिथून 150 किलोमीटर राहिलं आहे. आता मी पण एडिटिंग चालूच आहे आपली. मिनी ब्लॉग तर शपथ म्हणजे इम्पॉसिबलच आहे आपला अपलोड करणं. मिनी ब्लॉग तर इम्पॉसिबलच आहे अपलोड करणं कारण की फोन स्विच ऑफ आहे आणि आपण सकाळपर्यंत पोहोचू 4-5 वाजेपर्यंत. आता वाजलेत किती तर आता वाजलेत 1:30 म्हणजे सकाळपर्यंत पोचू आम्ही. तरी अंदाजे दादाचं बोलताना 4-5 वाजेपर्यंत पोचू. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच आपला ट्रॅव्हलिंगचाच ब्लॉग होता. जोपर्यंत जातो तोपर्यंत. बाकी उद्या आपण काढणार आहेत. उद्या पण ब्लॉग काढणार आहे. उद्या मिनी ब्लॉग पण काढीन मी. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर तुम्ही एन्जॉय केला असेल ब्लॉग तर नक्कीच लाईक करा. तर आता मी उद्या ब्लॉग टाकीनच आपला म्हणजे आता यो जाता रनिंगला अपलोडिंगलाच होईल. तर चला बाय आणि ओम सर.